जी मंडळी उपस्थित आहे त्यांनी कृपया लवकरात लवकर सभागृहात आसनस्थ व्हावे. दीक्षांत समारोहाची मिरवणूक क्रमांक 5च्या दारातूनच येणार असल्यामुळे तिथे कृपया कुणीही उभे राहू नये. विद्यापीठाचे जे कोणी तिथे कर्मचारी उपस्थित असतील त्यांनी कृपया बाकीच्यांना तिथे आसनस्थ होण्याची सूचना द्यावी. क्रमांक 5च्या दारावरती कुणीही उभे राहू नये. सभागृहाच्या बाहेर स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्वांनी त्या स्क्रीनच्या तिथे आसनस्थ व्हावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 113व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर अनंत पंढरे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरचे अध्यक्ष, माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे संचलित मिरवणुकीचे सभागृहात आगमन होत आहे. तरी सर्वांनी मिरवणुकीच्या सन्मानार्थ उभे राहावे. The chief guest of the 113th convocation ceremony of the Rashtrasanta Tukdoji Maharaj Nagpur University, Dr. Ananta Pandre, President, All India Institute of Medical Sciences, Nagpur, the Honorable Vice Chancellor of the University, Dr. Manali Kshirsagar, the members of the Management Council and the Deans of Faculties are now proceeding in a procession to the dais. All invitees and graduates will please keep standing until the dignitaries have occupied their seats on the dais.
आजच्या दीक्षांत समारंभाची सुरुवात सर्वप्रथम राष्ट्रगीत, त्यानंतर राज्यगीत आणि त्यानंतर विद्यापीठ गीताने होईल. सर्वांनी जागेवरच उभे राहायचे आहे. सर्वप्रथम राष्ट्रगीत. We will now begin with the singing of the national anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. The Maharashtra state song, please. सह्याद्रीचा सिंह गर्जत शिवशंभू राजा. तरी तरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही रक्तगाणी. महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा. जनता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. विद्यापीठ गीत. या भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवरची असाधे. या भारतात बंधु भाव नित्य वसुधे देवरची असाधे. हे सर्व पंथ संप्रदाय
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आयोजित शैक्षणिक सत्र 2024-2025च्या 113व्या दीक्षांत समारंभात व्यासपीठावर आसनस्थ प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर अनंत पंढरे, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरचे अध्यक्ष, माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर, माननीय कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, समस्त विद्याशाखांचे अधिष्ठाता, सभागृहात उपस्थित प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, डीलिट पदवी प्रदान होणारे तज्ज्ञ महानुभाव, पुरस्कार प्रदान होणारे पदवीकांक्षी विद्यार्थी, पालकवृंद, कर्मचारीवृंद आणि समस्त अतिथी गणांचे मी डॉक्टर अमृता इंदुरकर आणि डॉक्टर वर्षा देशपांडे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांना विनंती करते की त्यांनी दीक्षांत समारंभ भाष्य व स्वागतपर भाषण करावे. The Honorable Vice Chancellor will now deliver her welcome address. समारंभाचे प्रमुख अतिथी, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अनंत पंढरेजी, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य, अधिसभेचे सन्माननीय सदस्य, विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य, माजी कुलगुरू, माजी प्रकुलगुरू, कुलसचिव, विविध शैक्षणिक विभागांचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी, संलग्नित व संचालित महाविद्यालयांचे प्राचार्य व संचालक, शिक्षक, कर्मचारी, आमंत्रित प्रतिष्ठित नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 113व्या दीक्षांत समारंभाच्या या पवित्र प्रसंगी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. दिनांक 4 ऑगस्ट 1923 रोजी आपल्या विद्यापीठाची स्थापना झाली. स्थापनेपासून सुरू केलेले उच्च शिक्षणातील ज्ञानदानाचे कार्य बदलत्या सामाजिक जीवनानुसार बदल करीत मोठ्या निष्ठेने स्थापनेच्या 102 वर्ष पूर्ण केल्यानंतर देखील अविरतपणे सुरूच आहे. देशाचे हृदयस्थान असलेल्या मध्य भारतातील प्रतिष्ठित, ऐतिहासिक, नावलौकिक प्राप्त विद्यापीठाने नुकताच शताब्दी महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. बंधू भगिनींनो, 4 ऑगस्ट 1923 साली केवळ 6 संलग्न महाविद्यालयांपासून सुरुवात करणाऱ्या या विद्यापीठाने आज 531 संलग्न महाविद्यालय असलेले मध्य भारतातील नामवंत विद्यापीठ म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. भारतातील असंख्य नामवंत व्यक्ती, ज्यामध्ये अनेक राजकीय नेतृत्व, साहित्यिक, विचारक, शास्त्रज्ञ व विधिज्ञ हे या विद्यापीठाचे विद्यार्थी राहिले आहेत. त्यात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एकेकाळचे सर्वोच्च न्यायाधीश व काही काळ हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळणारे न्यायमूर्ती हिदायतुल्ला, भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान श्री नरसिंह राव, भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती विकास सिरपुरकर, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, देशाचे लोकप्रिय नेते तथा केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, विविध कॅबिनेट तथा राज्यमंत्री, सुप्रसिद्ध अभिनेता श्री सोनू सूद इत्यादी मान्यवरांचा समावेश आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे विद्यापीठ गीत हजारो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच नागरिकांच्या उपस्थित एकाच वेळी, एकाच सुरात तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर गायन करीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया आदी विविध विश्वविक्रम विद्यापीठाच्या नावे झाले आहेत.
ही आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. विद्यापीठाने गत काळात शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोन्मेष, उद्योजकता आणि समाजाभिमुख उपक्रम यावर विशेष भर दिला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुरूप अभ्यासक्रमांची पुनर्रचना, आंतरविद्याशाखीय शिक्षण, कौशल्याधारित उपक्रम, डिजिटल शिक्षण व्यवस्था आणि संशोधनाभिमुख संस्कृती यांची अंमलबजावणी केली आहे. सद्यस्थितीत जगात आपला भारत देश चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होत असताना देशाला विकसित भारत 2047च्या दिशेने नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्टार्टअप, नाविन्यपूर्ण उत्पादन निर्मिती तसेच उद्योजकतेचे गुण विकसित करण्याची जबाबदारी विद्यापीठावर आहे. सातत्याने बदलत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगत युगात आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळावे म्हणून विद्यापीठाने या शैक्षणिक सत्रापासून BSc सायबर सायन्स, BSc ड्रोन सायन्स, इंडस्ट्री इंटिग्रेटेड BCom, कॉर्पोरेट ॲडमिनिस्ट्रेशन, BBA इन रिटेल मॅनेजमेंट यासारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यासोबतच भारतीय ज्ञान परंपरेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च यांच्यासोबत शिक्षक विकास कार्यक्रमाबाबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून जगाला आकर्षित करणाऱ्या प्राचीन भारतीय ज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती प्राप्त होईल. विद्यापीठाला NAAC-द्वारे अ दर्जाचे मानांकन प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठातील विविध कामांना मूर्त रूप आलेले आहे. यावर्षी देखील आपल्या विद्यापीठाचे NAAC होणार आहे. यावेळेला आणखीन वरचा दर्जा प्राप्त होईल या दिशेने आपणा सर्वांना कार्य करावयाचे आहे. विद्यापीठात देशातील नामांकित अशा कंपनींचे प्लेसमेंट ड्राईव्ह वेळोवेळी राबवण्यात येत आहेत. त्या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून आपल्या विद्यापीठातील व्यावसायिक तसेच विशेष करून अव्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आपल्यासाठी केवळ पदवी प्राप्तीचा नसून आपल्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण टप्प्याची ही सुरुवात आहे. विद्यापीठात आपण केवळ विषयज्ञान आत्मसात केले नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिकता, सहिष्णुता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे संस्कार देखील आत्मसात केले आहेत याचा आम्हाला विश्वास आहे. संशोधनाच्या क्षेत्रात विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधकांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रकाशने, पेटेंट्स आणि उद्योग विद्यापीठ समन्वय याद्वारे उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी इन्क्युबेशन केंद्र, स्टार्टअप उपक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रम देखील राबविले जात आहेत. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील इन्क्युबेशन केंद्राची सुविधा महाविद्यालयात उपलब्ध करून नवसंशोधनास चालना देण्याचे कार्य विद्यापीठाने केले आहे. इन्क्युबेशन केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठ महाविद्यालयांना विशेष सहकार्य करीत आहे. ग्रामीण भागात काटोल तालुक्यातील देवग्राम येथे नुकतेच अशा प्रकारचे इन्क्युबेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण या सभागृहातून बाहेर पडाल तेव्हा आपल्यावर समाजाच्या अपेक्षांचा भार असणार आहे. ज्ञानाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीपुरता न ठेवता समाजहित, पर्यावरण संरक्षण, समता आणि बंधुता यासाठी करा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, श्रमप्रतिष्ठा, नैतिक आचरण आणि समाजसेवा हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक तत्व असावे. पालकवर्ग व शिक्षकांप्रती मी विशेष कृतज्ञता व्यक्त करते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा आणि परिश्रमांमुळेच आजचे यश शक्य झाले आहे. विद्यापीठाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे मी मनपूर्वक आभार मानते. शेवटी पदवीधर विद्यार्थ्यांनो, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. सत्य, परिश्रम आणि मानवतेची मूल्ये जपत आपण जिथे जाल तिथे या विद्यापीठाचा गौरव वाढवाल हीच अपेक्षा. पुनश्च सर्व पदवी प्राप्तांचे तसेच पारितोषिक विजेत्यांचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते. आपले जीवन अधिकाधिक ज्ञानसंपन्न आणि यशस्वी हो अशी शुभेच्छा व्यक्त करते आणि माझे हे निवेदन पूर्ण करते. धन्यवाद. Thank you very much, madam.
for your warm and effusive words of welcome. मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेट्टी, माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर व प्रमुख अतिथी डॉक्टर अनंत पंढरे यांना डॉक्टर विनायक पांडे यांना अर्थशास्त्र विषयात डिलीट पदवी देऊन पुरस्कृत करण्यात यावे अशी विनंती करतील डॉक्टर शामराव कोरेट्टी. The Dean of the Faculty of Humanities, Dr. Shamrao Koretti, will now request the Honorable Vice Chancellor and the Honorable Chief Guest to confer the D.Litt degree on Dr. Vinayak Krishna Rao Pandey in the subject of economics. माननीय कुलगुरू महोदय, मानवविज्ञान विद्याशाखेतील मानवविज्ञान पंडित, डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीकरिता पात्र ठरलेले हे पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. डॉक्टर विनायक किशनराव पांडे, अर्थशास्त्र. Since our degree recipient of the D.Litt degree is 97 years old, he has been unable to make it to come here. We are proud to announce that his son, Shri Makarand Vinayak Pandey, will accept the honors on his behalf. डॉक्टर विनायक पांडे यांचे चिरंजीव श्री मकरंद पांडे त्यांच्या वतीने ही पदवी स्वीकारत आहेत. मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेट्टी, माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर व प्रमुख अतिथी डॉक्टर अनंत पंढरे यांना डॉक्टर दीपक महादेवराव वानखेडे यांना भूगोल विषयात डिलीट पदवी देऊन पुरस्कृत करण्यात यावे अशी विनंती करतील. The Dean of the Faculty of Humanities, Dr. Shamrao Koretti, will now request the Honorable Vice Chancellor and the Honorable Chief Guest to confer the D.Litt degree on Dr. Deepak Mahadevrao Wankhede in the subject of geography. माननीय कुलगुरू महोदय, मानवविज्ञान विद्याशाखेतील मानवविज्ञान पंडित, डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीकरिता पात्र ठरलेले हे पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. डॉक्टर दीपक महादेवराव वानखेडे, भूगोल. डॉक्टर दीपक महादेवराव वानखेडे यांना भूगोल विषयात डिलीट पदवी प्रदान करण्यात येत आहे. The D.Litt degree in the subject of geography being conferred on Dr. Deepak Mahadevrao Wankhede. मनपूर्वक अभिनंदन. आचार्य पदवीकरता पात्र ठरलेल्या पदवीकांक्षींना प्रस्तुत करण्याकरता संबंधित विद्याशाखांचे अधिष्ठाता विद्याशाखानिहाय उद्घोषित करतील. संबंधित पदवीकांक्षींची नावे समोरच्या स्क्रीनवर दाखवण्यात येणार असल्याने आचार्य पदवीप्राप्त समूहशः जागेवरच उभे राहतील. The Honorable Vice Chancellor will now request the concerned deans of faculties to present the graduates for the PhD degrees. आचार्य पदवीकरता पदवीकांक्षींना आता पुरस्कृत करण्यास तो प्रस्तुत करावे. The graduates will now be collectively conferred the PhD degrees by the Honorable Vice Chancellor, faculty-wise.
the graduates will collectively rise as their respective faculties' names are displayed on the screens. सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर उमेश पलिकुंडवार विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून आचार्य पदवी प्राप्त केलेल्या पदवीकांक्षींची संख्या घोषित करतील. The Dean of the Faculty of Science and Technology, Dr. Umesh Palikundwar, will now present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Science and Technology. All the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Science and Technology will now collectively rise. माननीय कुलगुरू महोदया, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विज्ञान व तंत्रज्ञान आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेले हे एकूण 121 पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर मेधा कानेटकर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून आचार्य पदवी प्राप्त केलेल्या पदवीकांक्षींची संख्या घोषित करतील. The Dean of the Faculty of Commerce and Management, Dr. Medha Kanetkar, will now present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Commerce and Management. All the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Commerce and Management will collectively rise as their names are displayed on the screen. माननीय कुलगुरू महोदया, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील वाणिज्य व व्यवस्थापन आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरता पात्र ठरलेले हे एकूण 58 पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. We congratulate the graduates in the Faculty of Commerce and Management. You may now kindly occupy your seats. Thank you. यानंतर मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेट्टी मानवविज्ञान विद्याशाखेतून आचार्य पदवी प्राप्त केलेल्या एकूण पदवी प्राप्तींची उद्घोषणा करतील. The Dean of the Faculty of Humanities, Dr. Shamrao Koretti, will now present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of Humanities. All Doctor of Philosophy graduates in the Faculty of Humanities will now collectively rise. माननीय कुलगुरू महोदया, मानवविज्ञान विद्याशाखेतील मानवविज्ञान आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेले हे एकूण 81 पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. Our heartfelt congratulations to all the graduates in the Faculty of Humanities. You may now please occupy your seats. यानंतर आंतरविद्या शाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर राजश्री वैष्णव आंतरविद्या शाखीय अभ्यास विद्याशाखेत आचार्य पदवी संपादन केलेल्या एकूण पदवीकांक्षींची घोषणा करतील. The Dean of the Faculty of Interdisciplinary Studies, Dr. Rajshri Vaishnav, will now present the Doctor of Philosophy graduates in the Faculty of आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील आंतरविद्याशाखीय आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेले हे एकूण 19 पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. Our congratulations reach out to all the PhD degree awardees in the Faculty of Interdisciplinary Studies. शैक्षणिक सत्र हिवाळी 2024 व उन्हाळी 2025 च्या विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये विविध विद्याशाखातील परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांच्या पदवी प्रदानाची घोषणा करण्यासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांना विनंती करते. The Honorable Vice Chancellor, Dr. Manali Kshirsagar, will now confer the PhD degrees in all faculties, as also the degrees on graduates of all faculties who were declared successful at the winter 2024 and summer 2025 examinations. All the PhD awardees from all the faculties are requested to kindly rise as the Honorable Vice Chancellor will now confer the PhD degrees on all of you. The PhD awardees from all faculty degrees. विद्यापीठाची कुलगुरू या नात्याने मी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील आचार्य पदवी प्राप्त पदवीकांक्षी आणि हिवाळी 2024 व उन्हाळी 2025च्या परीक्षांमध्ये विविध विद्याशाखांतील उत्तीर्ण झालेल्या पदवीकांक्षींना पदवी देऊन सन्मानित करीत आहे. माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर यांना पदवीधरांना उद्देशून आशीर्वादपर उपदेश करण्याची विनंती करते. The Honorable Vice Chancellor, Dr. Manali Kshirsagar, will now deliver her exhortation to all the graduates. All graduates are requested to keep standing as the Honorable Vice Chancellor delivers her exhortation to all of you. नेहमी खरे बोला, कर्तव्याचे पालन करा, आत्मोन्नती होईल असेच वाचन दररोज करा. कर्तव्यापासून कधीही विचलित होऊ नका. स्वतःच्या, राष्ट्राच्या व संपूर्ण मानवजातीच्या हिताचा व उत्कर्षाचा सदैव विचार करा. स्फूर्तिदायक ग्रंथांचे अध्ययन करा व त्यांचेच अध्यापन करा. आई, वडील व गुरु या सर्वांना देवरूप माना. आपल्या राष्ट्राला देवरूप माना. फक्त निर्दोष कर्माचेच आचरण करा व सदाचाराचे अनुकरण करा. आमच्यात जे जे चांगले असेल तेवढेच घ्या. हाच आमचा आदेश, संदेश व उपदेश आहे. पदवीधरांनो, हा उपदेश चित्तात बाणून त्याचप्रमाणे तुमचे आचरण सदैव असावे. सर्व पदवीकांक्षींनी आसनस्थ व्हावे. Our best wishes and congratulations once again to all the PhD degree awardees as well as all the graduates of the Rashtra Sant Tukdoji Maharaj Nagpur University. बंधूंनो, भगिनींनो, आजच्या 113व्या दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर अनंत पंढरे, AIIMS म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे अध्यक्ष आहेत. सार्वजनिक आरोग्य व सामाजिक सेवांचा मोठा अनुभव असून या क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असून हेडगेवार रुग्णालयाचे विश्वस्त देखील आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाचे माजी विश्वस्त म्हणून आपण कार्यभार सांभाळलेला आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी मेडिकल सायन्सेसचे संचालक व आसाम येथील सियुको हॉस्पिटलचे अध्यक्ष म्हणूनही कार्यभार बघत आहेत. याशिवाय इंडियन क्लिनिकल एपिडेमिओलॉजी नेटवर्कचे संस्थापक सदस्य आणि संशोधन समितीचे माजी अध्यक्ष म्हणून कार्य केलेले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर येथे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेच्या विकासासाठी आणि दर्जेदार आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात. संस्थेला मजबूत करणे, रुग्णसेवा सुधारणे, मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा वाढवणे, तसेच रुग्णांना दर्जेदार उपचार देणे आणि आर्थिक भार टाळणे यावर आपला अधिक भर आहे. निधी संकलन अवदातारम अवधातारम या संकल्पनेवर आधारित आस्था फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर येथे झालेले आपले व्याख्यान लोकप्रिय ठरलेले आहे. आपल्या उपस्थितीने आजचा दीक्षांत समारोह लाभान्वित होत आहे याचा आम्हाला मनापासून आनंद आहे.
It is indeed needless to say, ladies and gentlemen, that having Dr. Ananta Pandhare, the president of All India Institute of Medical Sciences, Nagpur, as the chief guest of the 113th convocation ceremony, undoubtedly adds an unsurpassing grace to this afternoon's event. The Honorable Vice Chancellor of the University will now present a memento to the Honorable Chief Guest, Dr. Ananta Pandhare, as a mark of our profound respect to the erudite guest this afternoon. धन्यवाद मॅडम. माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर, प्रमुख अतिथी डॉक्टर अनंत पंढरे यांना दीक्षांत समारोहपर भाषण करण्यासाठी विनंती करतील. The Honorable Vice Chancellor will now request the Honorable Chief Guest, Dr. Ananta Pandhare, to deliver his convocation address. माननीय प्रमुख अतिथी डॉक्टर अनंत पांढरे यांनी दीक्षांत भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणी माझ्या वंदना अर्पित करतो. आणि या विद्यापीठाच्या संचलन समितीने या दीक्षांत समारंभासाठी मला अतिथी या नात्याने बोलावलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो. माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर, व्यासपीठावर विराजमान या विद्यापीठाच्या संचलनामध्ये सहभागी सगळी मान्यवर व्यक्ती, समोर बसलेले या शहरातील मान्यवर, विद्यार्थी म्हणता येणार नाही पण विद्यार्थीच आहेत असे आजचे PhD धारक, पदवीधर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचा अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यावर त्याचा इतका फायदा होईल असं मला वाटलं नव्हतं. की अशा कार्यक्रमात मला बोलावले जाईल. बहुतेक माझी परीक्षा तुमच्यासारखीच घेण्याचा हा एक डाव असावा आणि त्यात कदाचित समय बनसोड यांचा जास्त वाटा आहे. कारण नागपूर या शहराकडे पाहताना अखंड भारताचं मध्यस्थान असं म्हणून आम्ही पाहतो, 0 माईल. मी आत्ता येता येता कुतूहलाने ते पाहत होतो, तो स्तंभ जो आहे, अशा देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या ठिकाणी इतक्या प्रचंड मोठ्या आणि नावाजलेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आपल्याला बोलावणं यावं हे माझं भाग्य आहे. बसल्या बसल्या मी पाहत होतो की तुमचा हा सगळा व्याप जो विद्यापीठाचा आहे तो खरोखर भारतासारखाच आहे, म्हणजे प्रचंड मोठा. जनरली एखाद्या विद्यापीठात 2, 4, 10 जणांना PhD मिळते, इथे ती संख्या शेकड्यानी आहे. 3 गटांमध्ये 4 गटांमध्ये आपल्याला सर्वांना पदवी देण्याचं प्रदान करावं लागलं. महाविद्यालयाची संख्या शेकड्यामध्ये आहे.
मी मला दिलेली थोडी माहिती वाचत असताना यावर्षी काहीतरी 64,000पेक्षा जास्त विद्यार्थी पास होणार आहेत, झाली आहेत. म्हणजे सगळंच प्रचंड आहे. या विद्यापीठाचा सगळाच कारभार हा खूप मोठा आहे आणि खूप मोठा आहे, तसाच खूप नामांकित सुद्धा आहे. जेव्हापासून मागच्या 3-4 दिवसांपासून मी इथे येण्याचं ठरवत होतो, तेव्हापासून मी त्याचा विचार करत होतो की हे विद्यापीठ इतकं नावाजलेलं आहे. आणि मग हळूहळू लक्षात आलं की विद्यापीठ नावाजलेलं आहे म्हणजे काय असतं. तिथे खूप चांगले कोर्सेस चालतात, हेही एक कारण आहे. तिथे खूप चांगले शिक्षक आहेत, हे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. परीक्षा, गव्हर्नन्स, संचलन याचं एक बेंचमार्क आहे, हेही कारण असतं. त्याची व्याप्ती, त्याचा पसारा केवढा मोठा आहे. एक महत्त्वाची बाब मला जी जाणवली ती म्हणजे या विद्यापीठांनी 5 विद्यापीठांना जन्म दिलेला आहे आणि तरी हे विद्यापीठ मोठंच आहे अजूनही. म्हणजे 5 विद्यापीठांना जन्म देणाऱ्या विद्यापीठाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात मी आज आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. दीक्षांत समारंभात PhD आणि इतर सर्व सुवर्ण पदक आणि पारितोषिक मिळालेल्यांचं कौतुक सुवर्ण आलेली व्यक्ती समोर येते. पहिल्या 2-3 वेळेस जरा जास्त टाळ्या वाजतात आणि मग ताबडतोब तोचतोपणा यायला लागतो. एक 50-1 जणांना जर सुवर्णपदक मिळणार असेल तर मध्ये एक काळ असा जातो की आपण आपल्या व्हॉट्सॲपमध्ये गुंततो. पण मी विचार करत होतो, एकतर स्टेजवर बसणाऱ्यांना ती मुभा नसते, प्रमुख पाहुण्यांना तर अजिबात नसते की एक व्हॉट्सॲप काढून आपले 2 मेसेज केले, बघ पटकन उद्या तोच फोटो छापला जायचा. पण मी विचार करत होतो, जो प्रत्येकजण इथे येतो किंवा तिथे उभा राहिला, त्याचे कष्ट, त्याच्या कुटुंबाच्या अपेक्षा आणि त्याला पुढे काय करायचं आहे आणि काय करणार आहे, ही जी एक ऊर्जा मनामध्ये घेऊन तो इथे येतो, त्याचा जर थोडा विचार केला तर हे सभागृह टाळ्यांनी निश्चितपणे दणदणून जाईल, थांबणार नाही टाळी. कारण प्रत्येक माणसाचे कष्ट, प्रत्येक माणसाची ज्याला म्हणता येईल की उर्मी, अभ्यास करून पुढे जाण्याची, ही अफलातून आहे, अफलातून असते सुद्धा. आणि त्या एका आंतरिक इच्छेमुळे तो इथपर्यंत पोचतो, सुवर्णपदाचा मानकरी किंवा PhDचा मानकरी होतो. मग त्याचा PhD गाईड त्याला त्रास देत असेल तरी तो ते पूर्ण करतो. तो 100 गोष्टी करून आणायला सांगतो PhD गाईड, रेफरन्सेस, हे ते, तरी तो करतो, कारण त्याला ती उर्मी असते की मला मिळवायची आहे PhD. त्या मानाने एक तासभर अखंड टाळ्या वाजवणे हे काही फार मोठे कष्ट नाही आहेत. ॲटलिस्ट दे डिझर्व दॅट मच. पण असं होत नाही. म्हणून मी म्हणलं की इथे सगळंच मोठं
आता हे म्हणल्यावरती त्या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की दोरी तर तुटू शकते, मलाही कळतंय, मग हा हत्ती का नाही तोडत? आणि कधीतरी लहानपणी सांगितलेल्या ह्या किंवा कंडिशनिंग केलेल्या या परिस्थितीवर मात करणं याला कळत नाही का? आम्हा सर्वांचंही तेच होतं. आमचे काही फिक्स्ड व्ह्यूज ठरतात, हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे. मी मूल्यांच्या आधारित नाही म्हणत आहे, मूल्यांच्या बाबतीत निश्चितपणे हे केलं पाहिजे आणि हे नाही केलं पाहिजे हे आवश्यक आहे. तुझी इतकीच ताकद आहे, तुला मॅथ्स जमत नाही, तुझी लँग्वेजवर पकड नाही, तुझ्यामध्ये एंटरप्रेन्योरशिपचे गुण नाहीत, हे कंडिशनिंग विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये लिमिटेड प्रोग्रेस करायला भाग पाडतं. ही दोरी तोडणं शक्य नाही असं त्याला वाटतं. त्यामुळे ही एकच गोष्ट विद्यार्थ्याला सांगण्यासाठी अशी आहे की स्वतःच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास ठेवून भरारी घेण्याचा काळ इथून पुढचा आहे. काहीही करू शकतो ही भावना मनात बाळगून, आणि अशी उदाहरणं जगामध्ये शेकड्याने मिळतील की ज्यांनी काहीही करून दाखवलेलं आहे. म्हणजे आज आपण जर जैसलमेर आपण जनरली पाहतो, मध्यंतरी ऑपरेशन सिंदूर काळात जैसलमेरवर क्षेपणास्त्र दागली गेली. त्या जैसलमेर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये एक तलाव आहे, जवळपास एक साधारणतः अर्ध्या किलोमीटरचा गोल असलेला हा तलाव, ज्याच्यामध्ये सगळ्या बाजूच्या 100 गावांना पाणी पुरवलं जातं. राजस्थान आहे, दुष्काळ असतो, वाळवंट आहे. 500 वर्षापूर्वी मेघाजी नावाच्या माणसाला त्याच्या गावाचा दुष्काळ कसा काढावा याच्यासाठी प्रश्न पडला. त्या काळात कोण राजे असतील, रजवाडे असतील, त्यांनी सांगून पाहिलं आमच्या गावातला दुष्काळ कसा जावा. फार दाद कोणी दिली नसेल, त्यांनी एक तलाव खोदायला सुरुवात केली आणि 9 वर्षांनी त्यांनी तो तलाव एकट्याने खोदून पूर्ण केला. तो तलाव आज 500 वर्ष 100 गावांचा पाणी पुरवठा सांभाळतो. काहीही करणं शक्य आहे. त्यामुळे हे हत्तीचं कंडिशनिंग हे विद्यार्थ्यांचं कंडिशनिंग राहू नये, हा प्रयत्न शिक्षकांनी करावा आणि विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवावं की जे दिलेलं ज्ञान आहे ते उडी मारण्यासाठी आणि झेप घेण्यासाठी आहे. त्यामुळे मला ही गोष्ट अशी वाटली की या गोष्टींमधून म्हणजे नागपूर विद्यापीठामधून देवेंद्रजी फडणवीस निर्माण होऊ शकतात, माननीय नितीनजी गडकरी निर्माण होऊ शकतात, इथली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनू शकतात, माननीय हिदायतुल्ला यांचं नाव घेण्यात आलं, त्यांनी अनेक मोठमोठी पदं भूषवली, जबाबदाऱ्या सांभाळल्या. एवढंच नाही तर मला इथे वाचायला मिळालं की या यादीमध्ये स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर यांचं, सावरकर यांचं नाव आहे की ज्यांना डीलिट ही पदवी या विद्यापीठाने दिलेली आहे. आज श्री पांडेजी आणि दोन्ही मान्यवरांचं, वानखेडे सरांचं त्या यादीत नाव आलेलं आहे. अत्यंत अभिनंदन. 1943च्या यादीमध्ये वरती मान्य विनायकराव दामोदर सावरकर यांचं नाव आहे आणि 2026मध्ये आपलं नाव आहे. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे काहीही होऊ शकतं हे सिद्ध करायला हे विद्यापीठातली उदाहरणंच पुरेशी आहेत. जगातली उदाहरणं घेण्याची गरजच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटलं की इथल्या शिक्षकांनी, इथल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं तर नागपूर विद्यापीठ, तसंही मानलं जातं की कुठलंही शैक्षणिक संस्था ही त्या शैक्षणिक संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमुळे ओळखली जाते. मी पण आता जी नावं घेतली, आपणही काही नावं घेतली की इथे कोण कोण येऊन गेलं, डॉक्टर क्षीरसागर यांनी नावं घेतली, इथे कोणाला डिलीट देण्यात आली, त्यामुळे ही संस्था ओळखल्या जाते. तर इथून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी काहीही करू शकतो या भावनेने बाहेर पडला तर या विद्यापीठाचं नाव जागतिक कीर्तिमान निश्चितच निर्माण करेल, यात काही शंका नाही.
आणि तसा विश्वास इथे ज्या पद्धतीची वर बसलेली मंडळी आहेत आणि कामकाज चालतं त्यावरून निश्चितपणे वाटतो. इथे अशा समारंभामध्ये जनरली सगळं ठरलेलं असतं. म्हणजे मी कुठे उभं राहायचं हे पण ठरलेलं होतं. मी कोणाच्या मागे उभं राहायचं आणि चालत यायचं हेही ठरलेलं होतं. इतकं व्यवस्थित आखीव रेखीव असा हा कार्यक्रम असतो दीक्षांत समारंभ. मी एम्स नागपूरचा दीक्षांत समारंभात होस्ट होतो. माननीय गडकरीजी आणि राज्यपाल आले त्यावेळेस. तेव्हा आमच्याच लोकांनी माझ्याच काही चुका काढल्या की सर असं नाही, असं उभं राहा. मी आपला रेग्युलर माझा शर्ट पॅन्टमध्ये येणार होतो, त्यांनी मला एक जॅकेट चढवलं की हे आपल्या एम्सचं जॅकेट आहे, इथे हे लावा. असं सगळं ठरलेलं असतं. अशा ठरलेल्या कार्यक्रमामध्ये आपण काय बोलावं. मी समय बनसोड यांना विचारत होतो, अरे बाबा काही प्रोटोकॉल आहेत का, अतिथींनी दीक्षांत समारंभात काय बोलावं. मला वाटतं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देत असताना ज्ञानासोबत आणखी 2 गोष्टी द्याव्यात आणि आपण देत असाल याची खात्री आहे. पोपट कसा पकडतात याची फारशी माहिती कोणाला नसेल. पोपटाला कसं पकडलं जातं. जो पोपट पकडणारा माणूस असतो तो दोऱ्या लटकवतो, आडव्या छोट्या छोट्या दोऱ्या लटकवतो आणि त्याच्यामध्ये पुंगळ्या घालतो, मेटलच्या नळ्या, छोट्या छोट्या नळ्या, आणि त्या नळ्या त्या दोरीभोवती फिरत असतात आणि तो बसून राहतो. पोपट तिथे येतात आणि त्या नळीवरती आपले पाय ठेवले की त्या पायाने ती नळी पकडतात. जसा तो पोपट त्यावर बसतो तशी ती नळी फिरायला लागते आणि तो पोपट होतो उलटा. पोपटाला हे माहीत नसतं की नळी सोडली की त्याला पंख आहेत, तो उडून जाऊ शकतो. नळी सोडली तर पडू आपण या भीतीने तो नळी पकडून ठेवतो आणि मग तो पोपट पकडणारा येऊन त्याला ते पोपटाला पकडतो. पंख आहेत, उंच भराऱ्या मारण्याची सवय आहे, माहिती आहे, पण हे भय की काय होईल, हे भय त्याला अडचणीत आणतं. त्यामुळे याला भय सापळा म्हणतात. मला वाटतं विद्यार्थ्यांनी भय सापळ्यात अडकू नये याची दक्षता शिक्षकांनी घ्यावी. की आयुष्यात हे केलं तर काय होईल, ही उडी मारली तर काय होईल, करिअरमध्ये ही रिस्क घेतली तर काय होईल, ही लाईन सोडून ही लाईन घेतली तर काय होईल. अशी जी भय निर्माण करणाऱ्या घटना आणि प्रसंग आयुष्यात येतात ज्यामुळे प्रगती खुंटू शकते, त्या भय सापळ्यातून बाहेर पडण्याला मदत शिक्षकांच्या मार्फत विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी स्वतःलाही करावी. पण आपल्या आयुष्यात अजून एक सापळा असतो. माकड कसं पकडतात हे माहीत नसेल आपल्याला. माकड पकडण्याची पण एक खूप अतिशय गमतीशीर पद्धत आहे. एक अतिशय अरुंद गळा असलेलं माठ किंवा मडकं हे जमिनीत पुरून ठेवलं जातं, ज्याचं तोंड खूप लहान असतं आणि त्याच्या आतमध्ये भुईमुगाच्या शेंगा आणि केळं ठेवली जातात. ते माकड येतं, आत हात घालतं, त्याला ते केळ किंवा भुईमुगाच्या शेंगा लागतात आणि तो हात बाहेर काढायला पाहतं. बंद मूठ त्याच्यातून बाहेर येऊ शकत नसते. हात ओपन केला तरच बाहेर आहे, एवढंच तोंड असतं ते. माकडाला मोह सुटत नाही केळ आणि भुईमुगाच्या शेंगाचा आणि तो येणारा माणूस माकड पकडून घेतो. याला मोह सापळा म्हणतात. भय सापळा आणि मोह सापळ्यातून जर विद्यार्थी आणि इथे बसलेली सर्व मंडळी यांची सुटका झाली तर मला वाटतं आयुष्यामध्ये आज आहे त्यापेक्षा 10 पट उंची गाठायला काहीच हरकत नाही आणि ती नक्की मिळेल याच्यात मला असं वाटतं. या दीक्षांत समारंभामध्ये ज्यांना ज्यांना पदवी, ज्यांना सुवर्ण पदके आता दिली जातील, विशेषतः PhD धारक, या सगळ्यांचं अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होतोय.
ईश्वराकडे तुम्हा सगळ्यांना उत्तम आयुष्य मिळो, आरोग्य मिळो, कीर्तिमान लाभो अशी प्रार्थना करत असताना आणखी एक प्रार्थना करावी वाटते मला, की तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ देत, काही हरकत नाही, पण अडचणींवर मात करण्याची बुद्धी आणि शक्ती पण येऊ दे. तुमच्या आयुष्यात अनेक चढ उतार येऊ दे, पण उतारावर घसरणार नाही, चढावर थकणार नाही अशी उमेदही तुमच्यात येऊ दे, अशी निश्चित प्रार्थना मला ईश्वराकडे करावी वाटते. कारण आपण त्या फुलपाखरू कसं बनतं ही गोष्ट आता खूप पॉप्युलर झालेली आहे. गोष्ट सांगताना तर मला आजकाल भीतीच वाटते की कुठे ती इंस्टाग्रामवर ऑलरेडी येऊन गेलेली आहे. पण विद्याचरण प्रसाद हे एक अतिशय गाजलेले मध्य भारत आणि उत्तर भारतातले कवी, त्यांनी या फुलपाखराच्या गोष्टीवरच एक छोटंसं काव्य लिहिलं. ती प्रार्थना देवाकडे करतो आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन पर पथ क्या पथिक परीक्षा क्या, जब पथ में कोई शूल न हो. त्याच्यात काय मजा आहे. नाविक की धैर्य परीक्षा क्या, नाविक की धैर्य परीक्षा क्या, जब धाराए प्रतिकूल न हो. प्रतिकूलता येवो तुमच्या आयुष्यात, अडचणी येवो, चढ उतार येवो, पण ते दूर करण्याची हिम्मत येवो, उमेद येवो, अप्रोच येवो, ताकद येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा संचलन समितीचे मला बोलावल्याबद्दल आभार मानतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. वन लाईफ वन मिशनचे आदर्श ठेवून वाटचाल करणारे माननीय डॉक्टर पंढरे यांनी सूचकतेने आपल्या कार्याप्रती चिकाटी कायम ठेवण्याचा मंत्र दिला. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवला तर ध्येयप्राप्ती निश्चित होईल असा विश्वासही व्यक्त केला. आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच भय सापळ्यात आणि मोह सापळ्यात अडकू नये असा हा मौलिक मार्गदर्शन देखील केलेले आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर संबंधित विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांनी पारितोषिके विजेत्यांना प्रस्तुत करण्याची सूचना करतील. The Honorable Vice Chancellor will now request the Honorable Chief Guest to distribute medals to the awardees. सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि पारितोषिकांकरिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यास्तव प्रस्तुत करावे. सर्वप्रथम विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर उमेश पलिकुंडवार यांना सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि पारितोषिके प्राप्त पदवीधारकांना प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करते. The Dean of the Faculty of Science and Technology, Dr. Umesh Palikundwar, will now present the recipients of medals and prizes in the Faculty of Science and Technology. शंकरलाल अग्रवाल विज्ञान महाविद्यालय सालेकसा येथील स्नेहरिका राजेश पटले यांनी MSc प्राणीशास्त्र परीक्षेत एकूण 3 सुवर्ण पदके तसेच 1 पारितोषिक प्राप्त केले आहे. कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील विभा रमेश प्रसाद मिश्रा यांनी MSc रसायनशास्त्र परीक्षेत 2 सुवर्ण पदके व 1 रौप्य पदक प्राप्त केले आहे. श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील निकिता सुभाष शर्मा यांनी
एक सुवर्ण MSc प्राणीशास्त्र परीक्षेत एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. जीवन विकास महाविद्यालय थुगाव देव येथील गुंजन राजेश रिठे यांनी MSc गणित परीक्षेत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक व एक पारितोषिक प्राप्त केले आहे. कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील धनश्री शालिकराम मिश्रा यांनी MSc पदार्थ विज्ञान परीक्षेत एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. विज्ञान महाविद्यालय पवनी येथील किरण जीवन लाखे यांनी MSc वनस्पतीशास्त्र परीक्षेत एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तायवाडे महाविद्यालय कोराडी येथील स्वाती सुरेश कडू यांनी एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील सायली सदानंद ठाकरे सायली सदानंद चक्रे यांनी एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. न्याय वैज्ञानिक विज्ञान संस्था नागपूर येथील राशी सुधीर चिमुरकर यांनी एक पारितोषिक प्राप्त केले आहे. हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथील दीप्ती हरिदास घरट यांनी MSc जीव रसायनशास्त्र परीक्षेत एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील सुचिता किशोर बावने यांनी मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन परीक्षेत एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. CJ पटेल महाविद्यालय तिरोडा येथील आयुषी प्रकाश पटले यांनी BSc परीक्षेत विद्यार्थिनींमधून एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथील राज ढाली अनुपस्थित. यांनी 2 पारितोषिक प्राप्त केले होते. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील ऐश्वर्या प्रकाश मेंदवाडे अनुपस्थित. JM पटेल महाविद्यालय भंडारा येथील तनुश्री पद्माकर गजबिये यांनी BSc परीक्षेत सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील आयुषी अनिल कुमार गोखे यांनी BSc परीक्षेत भूगर्भशास्त्र विषयात एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. रामजी पांडव इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड बायोलॉजिकल स्टडीज नागपूर येथील प्राची देवीदास गिरटकर यांनी BSc IT परीक्षेत एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. सेंट फ्रान्सिस डी सेल्स महाविद्यालय नागपूर येथील नेहा सतुप्पा पाटील अनुपस्थित. डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील अनिशा अजय कुमार रहाटे यांनी BA BSc BCom परीक्षेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील एक पारितोषिक प्राप्त केले आहे. लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमन ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स नागपूर येथील रानू राधेश्याम बत्रा यांनी BSc होम सायन्स परीक्षेत एक सुवर्ण पदक व एक पारितोषिक प्राप्त केले आहे. अनुपस्थित. किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी येथील केतन हरीश एडे अनुपस्थित. किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी येथील आयुष नारायण हेडव
यांनी बॅचलर ऑफ फार्मसी परीक्षेत 3 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील पिहू ललित कुमार घोडेस्वार. अनुपस्थित. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील अंजली मनोहरलाल रंगलानी यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग परीक्षेतील 4 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील चंदन खेडे प्रथम अशोक यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेत 3 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील विधान मुकेश सिंग राजपूत यांनी बी इलेक्ट्रिकल इंजिनियर परीक्षेत 2 सुवर्ण पदके व 1 रौप्य पदक प्राप्त केले आहे. प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर नागपूर येथील ज्योती राजेश दाभणे. Absent. नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील भालेराव आस्था चिंतामणी यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल परीक्षेत 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील शाहू शुभम प्रमोद. Absent. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील शाहू दीपक लालजी यांनी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेत 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील ज्योती संतोष रणगू यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी परीक्षेत. नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील अनिशा अशोक कनोजिया यांनी फर्स्ट इयर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग परीक्षेत 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर येथील कोमल किरण बोकडे. Absent. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील शेख शाकिब फिरोज यांनी बीटेक केमिकल इंजिनिअरिंग परीक्षेत 2 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड आर्किटेक्चर नागपूर येथील प्राची गुणवंत पटेल यांनी बीटेक केमिकल इंजिनिअरिंग परीक्षेत 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील आचल सहाणी यांनी विद्यापीठ लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था येथून बीटेक परीक्षेत 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील कार्तिक स्वरूप मेश्राम यांनी बीटेक केमिकल इंजिनिअर परीक्षेत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यात 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील सानिका निलेश तित्तरमारे यांनी बीटेक केमिकल टेक्नॉलॉजी परीक्षेत पेट्रोलियम रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी या विषयात 1 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक प्राप्त केले आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील ओंकार चंद्रकार जाधव. अनुपस्थित. श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नागपूर येथील अरेशा अयाझुल रब यांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेत 2 सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन नागपूर येथील राधिका विक्रम रांजन यांनी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेत स्ट्रक्चर डिझाईन सिस्टीम विषयात 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर रसायनशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील खुशबू कृष्णा कोल्हे यांनी 3 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर रसायनशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील खुशी संजय वानखेडे यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठीत स्नातकोत्तर पदार्थ विज्ञान स्वायत्त विभाग नागपूर येथील सोनम प्रमोद मिश्रा यांनी 3 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत.
नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर सांख्यिकी स्वायत्त विभाग नागपूर येथील कॅथरीन ललित शेंद्रे यांनी 1 सुवर्ण पदक व 1 पारितोषिक प्राप्त केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर सायन्स स्वायत्त विभाग नागपूर येथील झनय बानो झफरुल्ला खान यांनी 2 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर गणित स्वायत्त विभाग नागपूर येथील जय कैलाश चिरेकर यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर प्राणीशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील आदित्य प्रभाकर कडबे यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर प्राणीशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील श्रुती रजक यांनी 1 पारितोषिक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर वनस्पतीशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील समस्वी महेंद्र जीवतोडे यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर भूविज्ञानशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील निर्वाण तेजल विनायक यांनी 2 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर भूविज्ञानशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील तलन अपेक्षा बापूरावजी Absent. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर भूविज्ञानशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील बिन्सी रॉबिन मॅथ्यू यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर सायन्स विभाग नागपूर येथील श्रुती रमेश हुलके यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग स्वायत्त विभाग नागपूर येथील श्रुती सुधीर मत्ते यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर सायन्स विभाग नागपूर येथील निशा प्रेमसिंग बैस यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ नागपूर स्नातकोत्तर गृहविज्ञान स्वायत्त विभाग येथील सुष्मिता गणेश मल्लिक यांनी 3 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर गृहविज्ञान स्वायत्त विभाग नागपूर येथील मुनिरा अभ्यास नामजी यांनी 1 सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. नागपूर विद्यापीठ औषधी विज्ञानशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील उजबन मोहम्मद हुसेन यांनी 2 सुवर्ण पदके प्राप्त केले आहेत. नागपूर विद्यापीठ औषधी विज्ञानशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील शुभम अधिकराव गायकवाड अनुपस्थित. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ औषधी विज्ञानशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील खुशबू गणेश मेवलिया अनुपस्थित. धन्यवाद. सर्व विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. Thank you, sir. Ladies and gentlemen, before we proceed further, we request all the PhD degree awardees to please remain seated in the auditorium till the entire convocation ceremony is concluded. यानंतर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मेधा कानेटकर यांना सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि पारितोषिके प्राप्त पदवीधारकांना प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करते. The Dean of the Faculty of Commerce and Management, Dr. Medha Kanetkar, will now present the young scholars receiving awards and medals in the Faculty of Commerce and Management. धनंजय गाडगी सहकारी प्रबंध संस्थान नागपूर येथील सुचेतन प्रकाश गबने MBA परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल,
6 सुवर्ण पदके त्यांना प्राप्त होत आहेत. डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च नागपूर येथील क्षितिजा रमेश समर्थ MBA परीक्षेत मार्केटिंग किंवा सेल्स मॅनेजमेंट विषय घेऊन सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांना 1 सुवर्ण पदक प्राप्त होत आहे. क्षितिजा रमेश समर्थ. नबीरा महाविद्यालय काटोलीतील निखिल देवराव येरपुडे MCOM परीक्षेत ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटन्सी विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांना 1 सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. धनवटे नॅशनल महाविद्यालय नागपूर येथील प्राजक्ता मधुकर सोनेकर MCOM परीक्षेत बँकिंग विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. अनुपस्थित. मातोश्री आशाताई कुणावार कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हिंगणघाट येथील समृद्धी संजय तांबेकर BCOM परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके तिला मिळाली आहेत. सिटी प्रीमियर कॉलेज नागपूर येथील लक्ष्मी मानेश नायर BCOM परीक्षेत अकाउंटन्सी विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. सिटी प्रीमियर कॉलेज नागपूर येथील सीना प्रवीण पोफळी बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर वाणिज्य विभाग स्वायत्त येथील प्रियंका प्रकाश शर्मा MCOM परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर व्यवसाय व्यवस्थापन विभाग स्वायत्त येथील जांगीड टीना मनोहर राल MBA परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. धन्यवाद. प्रोत्साहनपर टाळ्या फुकट आहेत, त्यामुळे आपण भरपूर वाजवू शकतो. The Dean of the Faculty of Humanities, Dr. Shamrao Koreti, will now present the proud recipients of awards and medals in the Faculty of Humanities. मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर शामराव कोरेट्टी यांना सुवर्ण पदक, रौप्य पदके आणि पारितोषिके प्राप्त पदवीधारकांना प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करते. यशवंत महाविद्यालय वर्धा येथील निवेदिता राजेंद्र फुसाटे MA मराठी परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 4 सुवर्ण पदके व 1 पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. डॉक्टर मधुकर वासनिक PWS कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील प्रणिता मनोज गणवीर MA पाली परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 3 सुवर्ण पदके व 1 पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. अनुपस्थित. श्री बिंजानी सिटी महाविद्यालय नागपूर येथील रोशन कुमार विश्वनाथ धानगाये MA राज्यशास्त्र परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 3 सुवर्ण पदके प्रदान करण्यात येत आहेत. यशवंत महाविद्यालय वर्धा येथील साक्षी वीरेंद्र लोखंडे MA इतिहास परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक प्रदान करण्यात येत आहे व MA इतिहास परीक्षेत मराठ्यांचा इतिहास या विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. RS मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील राधा सतीश ठेंगडी MA संगीत परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके व 1 रौप्य पदक प्रदान करण्यात येत आहे. हिस्लाप महाविद्यालय नागपूर येथील
सुरमई मुधोळकर MA इंग्रजी परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके प्रदान करण्यात येत आहेत. श्रीमती बिंजानी महाविद्यालय नागपूर येथील माधवी मोहनजी आसरेट MA हिंदी परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक प्रदान करण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील पल्लवी भास्कर तलमले MA संस्कृत परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक व 1 पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. इंद्रप्रस्थ न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज वर्धा येथील शीतल भाऊराव आनंदकर MA समाजशास्त्र परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक व 1 पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. हिस्लाप महाविद्यालय नागपूर येथील खुशी भागवत सिंह खंगार MA मानसशास्त्र परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील सुमैया राजविया शकील अहमद MA उर्दू Absent. परीक्षेत VMB MA उर्दू परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. Ms. Sumaya Ahmed. BMB कॉमर्स JMT आर्ट्स अँड JP सायन्स कॉलेज नागपूर येथील हुसेना तय्यब आरिफ MA अर्थशास्त्र परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील आकांक्षा प्रशांत सवैथुल MA MSc MCOM परीक्षेत अनुसूचित जाती जमातीमध्ये सर्व विद्यार्थिनीमधून सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील उमे हनी रहमान ओबेंदूर रहमान हनपी MA परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील लुबना आफरीन शेख अब्दुल गफार MA परीक्षेत सर्व विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यात सर्वाधिक एकत्रित गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. Absent. लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमेन आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स नागपूर येथील खुशी कमला किशोर गुप्ता BA परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके प्रदान करण्यात येत आहे. MB पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय साकोली येथील गौरव अर्जुन बनकर BA परीक्षेत मराठी वाङ्मय विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक व 1 पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. हिस्लाप महाविद्यालय नागपूर येथील श्रेया नागसेन बडगे BA परीक्षेत आवश्यक इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक व BA परीक्षेत राज्यशास्त्र विषयात अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमेन आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स नागपूर येथील ओशिन सुदर्शन लांजेवार BA परीक्षेत अर्थशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील राजकुमार गंडी BA परीक्षेत तत्वज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. डॉक्टर अंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील छाया रूपराव धोंगडे BA परीक्षेत डॉक्टर LB बलखंडे कला वाणिज्य महाविद्यालय पवनी येथील कीर्ती सिद्धार्थ गायधने BA परीक्षेत पाली व प्राकृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. नागपूर येथील मंगेश गोपीचंद वहाने अनुसूचित जातीतील किंवा अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांमधून इतिहास विषयात आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. नागपूर येथील घनश्याम विठोबाजी मांगे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची वयाच्या 65व्या वर्षानंतर आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर डॉक्टर आंबेडकर विचारधारा स्वायत्त विभाग नागपूर येथील अर्चना किसन लाले MA बुद्धी स्टडीज परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 5 सुवर्ण पदके व MA बुद्धी स्टडीज परीक्षेत अभिधम्म फिलॉसॉफी या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर राज्यशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील अंजली सुरेश मेश्राम MA राज्यशास्त्र परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके प्रदान करण्यात येत आहेत. विद्यापीठ स्नातकोत्तर मराठी स्वायत्त विभाग नागपूर येथील मनीषा विनायकराय उपाध्ये MA मराठी परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर हिंदी स्वायत्त विभाग नागपूर येथील प्रेरणा अरविंद पारसे MA हिंदी परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर इंग्रजी स्वायत्त विभाग नागपूर येथील चिन्हे होई जंगखोगम टोंगथांग Absent. विद्यापीठ स्नातकोत्तर संस्कृत स्वायत्त विभाग नागपूर येथील ऐश्वर्या राजेंद्र सिंह MA संस्कृत परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर उर्दू स्वायत्त विभाग नागपूर येथील तस्मिया कौसर मोहम्मद अब्बास MA उर्दू परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर पाली प्राकृत स्वायत्त विभाग नागपूर येथील सचिन चरणजी देव MA पाली प्राकृत परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर इतिहास स्वायत्त विभाग नागपूर येथील आकांक्षा कैलास बनसोड MA इतिहास परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर अर्थशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील माहेश्वर सीताराम भांडेकर MA अर्थशास्त्र परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. स्नातकोत्तर समाजशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील काजल हरेशभाई पटेल MA समाजशास्त्र परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर समाजशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील औश्रिता महेंद्र सोमकुवर मास्टर ऑफ सोशल वर्क परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर मानसशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील युक्ती मुकुंद पोलके MA मानसशास्त्र परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर लोकप्रशासन स्वायत्त विभाग नागपूर येथील वर्षा कमलाकर चौधरी MA लोकप्रशासन परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व स्वायत्त विभाग नागपूर येथील निक्षुंज नंदकिशोर साहू MA प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर तत्वज्ञान स्वायत्त विभाग नागपूर येथील प्रीती SR मल्होत्रा MA तत्वज्ञान परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर गांधी विचारधारा स्वायत्त विभाग नागपूर येथील श्रद्धा कीर्तिवंत भारद्वाज
MA गांधी विचारधारा परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर डॉक्टर आंबेडकर विचारधारा स्वायत्त विभाग नागपूर येथील कल्पना नामदेवराव ढेंगरे MA डॉक्टर आंबेडकर विचारधारा परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा स्वायत्त विभाग नागपूर येथील गोविंद गणाजी नांदेडे MA राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारा परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रवास आणि पर्यटन विभाग स्वायत्त नागपूर येथील रामदास शिवाजी बागडे MA ट्रॅव्हल अँड टुरिझम परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके प्रदान करण्यात येत आहेत. विद्यापीठ स्नातकोत्तर महिला अध्ययन स्वायत्त विभाग नागपूर येथील माधुरी सुखदेव मदनकर MA वुमेन स्टडीज परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. विद्यापीठ स्नातकोत्तर ललित कला स्वायत्त विभाग नागपूर येथील निखिल रवींद्र टोंगले MFA परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येत आहे. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर राजश्री वैष्णव यांना सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि पारितोषिके प्राप्त पदवीधारकांना प्रस्तुत करण्यासाठी आमंत्रित करते. The Dean of the Faculty of Interdisciplinary Studies, Dr. Rajshri Vaishnav, will now present the shining stars in the Faculty of Interdisciplinary Studies. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील युक्ता प्रसन्ना दारवेकर LLM परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण वर्ग सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 स्वर्ण पदके व LLM परीक्षेत क्रिमिनल लॉ विषयात सर्वात अधिक एकत्रित गुण वर्ग प्राप्त केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील सुजाता सिद्धार्थ गायकवाड LLM परीक्षेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बुद्धिस्ट विद्यार्थ्यांचं सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 पारितोषिक व LLM परीक्षेत कॉन्स्टिट्यूशनल लॉ विषयात सर्वात अधिक एकत्रित गुण वर्ग सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 पारितोषिक. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील तथागत ठाकूर LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 3 स्वर्ण पदके. तसेच LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत सिव्हिल प्रोसिजर कोड विषयात सर्वात अधिक केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक आणि नंतर पुन्हा LLB 3 वर्षीय परीक्षेत लॉ ऑफ ॲडव्हान्स विषयात सर्वात अधिक प्राप्त केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील तेजस्वनी गजानन आगलावे LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत टॅक्सेशन विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील ऋतिक प्रमोद कावले LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत हिंदू लॉ विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील सुर्वेश कुमार दिवक LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत बुद्धिस्ट अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्वात अधिक एकत्रित गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 पारितोषिक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील रितिका शंकर धोटे BA LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण सर केल्याबद्दल 5 सुवर्ण पदक व 2 पारितोषिक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील
राखी धनराज आंबटकर BA-LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत लेबर लॉ विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदक. GH रायसोनी कॉलेज ऑफ लॉ नागपूर येथील अद्वैतनाथ राजेश लिखितकर BA-LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत टॅक्सेशन लॉ विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. GH रायसोनी कॉलेज ऑफ लॉ नागपूर येथील अनिरुद्धनाथ संजय लिहितकर BA-LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत हिंदू लॉ विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील अपूर्वा मुकुंद देशपांडे BA-LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत लॉ ऑफ एव्हिडन्स विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा येथील पूर्वा नितीन निखाडे BA-LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत लीगल लँग्वेज आणि लीगल रायटिंग विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 पारितोषिक. प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर येथील मार्गरेट अँथोनी जेम्स M.Ed परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण वर्ग सरासरी प्राप्त केल्याबद्दल 3 सुवर्ण पदके. वेनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथील रितू वल्द राजेश कुमार MP.Ed परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण वर्ग सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदक. चिरायू केसी बजाज कॉलेज ऑफ एज्युकेशन नागपूर येथील प्रतीक्षा संजय सिंह B.Ed परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके. ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन नागपूर येथील स्टेंजिन लामो वल्द पद्मा दोरजे अनुपस्थित. धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथील वैष्णवी संजय ठाकरे MA मास कम्युनिकेशन परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण वर्ग सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर जनसंवाद विद्या विभाग नागपूर येथील प्राची वामनराव ठाकरे बॅचलर ऑफ जर्नलिझम परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 3 सुवर्ण पदक व 1 पारितोषिक. तसेच बॅचलर ऑफ जर्नलिझम परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 पारितोषिक. कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील राखी प्रभाकर राव वाघमारे मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स इन्फॉर्मेशन सायन्स परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण वर्ग सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर पदव्युत्तर शिक्षण स्वायत्त विभाग नागपूर येथील कहकशान इन अंजुम M.Ed परीक्षेत सर्वाधिक अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके. विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षण विभागातून M.Ed परीक्षेत उत्तीर्ण करून एज्युकेशन रिसर्च मेथोडॉलॉजी विषयात सर्वात अधिक एकत्रित गुण प्राप्त केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर शारीरिक शिक्षण स्वायत्त विभाग नागपूर येथील अभिषेक चंद्रशेखर राऊत MP.Ed परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर विधी स्वायत्त विभाग नागपूर येथील भाग्यश्री देवेंद्र फुलबांधे LLM परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 स्वर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर जनसंवाद विद्या स्वायत्त विभाग नागपूर येथील प्रतीक्षा पुरुषोत्तम वासनिक MA मास कम्युनिकेशन परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ पदव्युत्तर ग्रंथालय व माहितीशास्त्र स्वायत्त विभाग नागपूर येथील प्रसाद दीपक धात्रक मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावे. We request all those who are standing in the auditorium to please immediately occupy their seats. We once again request all those who are standing to please immediately occupy your seats in the auditorium. समस्त विद्याशाखातील समस्त पदवीधारक व पुरस्कारप्राप्त पदकप्राप्त विद्यार्थ्यांना परत एकदा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे खूप खूप शुभेच्छा. आपण उज्ज्वल भविष्य इथे साकार करावे या सदिच्छेसह. यानंतर विश्वात्मक ईश्वराजवळ विश्वशांतीचे पसायदान रूपी आर्जव प्रस्तुत करण्यासाठी कुमारी श्रेया सालोडकर वसंतराव नाईक शासकीय कला महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिला आमंत्रित करते. Ladies and gentlemen, as this convocation ceremony is nearing its end, may we now weave into the notes of melody that great utopian dream in the form of Pasayadan. Our young artist Shreya Salodkar from Dr. Vasantrao Naik Government Institute of Arts and Social Sciences will now recite the Pasayadan. All of you are please requested to remain seated in absolute silence for this recitation. Hello, hello, hello. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषणी मज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे चढो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांशील तो तिला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजी भजी जो आधी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टातृष्ट विचय होआवेची तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो
येणीवरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया Thank you very much, Shreya. Ladies and gentlemen, as the melodious tunes माननीय कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर दीक्षांत समारंभ संपन्न झाला असे घोषित करतील. आजचा दीक्षांत समारोह संपन्न झाला असे मी घोषित करते. Well, ladies and gentlemen, as we come to the end of this convocation ceremony, we sincerely hope that all those who have been awarded degrees and all recipients of prizes and medals will walk out successful into the world outside, and we at this university will eagerly await to see the day when each of you scripts your magnificent success stories on the walls of time. On this note, ladies and gentlemen, we now come to the end of this grand and glittering 113th convocation ceremony of the Rashtra Sant Tukdoji Maharaj Nagpur University. And as we end, we request all of you to please rise in respect for the national anthem. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे की The Honorable Chief Guest, the Honorable Vice Chancellor, the members of the Management Council and Deans of Faculties and the Registrar will now leave the auditorium in a procession. All students and invitees in the auditorium will please keep standing till the procession has stepped out of the auditorium. मान्यवरांच्या निर्गमनापर्यंत कुणीही सभागृह सोडून जाऊ नये. अच्छा, इसलिए मैंने फट से माइक लेके चालू किया, पर